दिसावा, पण खानानं कितीही कोशिश केली आणि आपल्या डोळ्यात बोटं घातली तरी त्याला वरचं शिवाजीचं काही कळलं नाही. आणि त्या वक्ती राजे निघाले. खानाला वर्दी मिळाली, शिवाजी राजे येत आहेत. तसा खान शामियानाच्या बाहेर आला. समोर बघतो तर 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार शिवाजी राजे आस्ते कदम येत आहेत. खानाने शेजारच्या वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलाने मान डोलावली. तसा खान 2 पावलं पुढे झाला. बाहू फैलावले, आओ शिवाजी राजे. राजे आले. खानाच्या भेटीसाठी गळा भेटी पडले. खानाचे बाहू राजांच्या पाठीवर पडले. बघता बघता भेट बदलली, भेटीनं कूस बदलली. दाब वाढला, जोर वाढला. तेवढ्यात खानाची कटार राजांच्या खांद्यावर मस्तक आपटत खाली उसटली. राजांना दग्याची जाणीव झाली. वाघनख्या निघाली, खुपसली पोटात. दगा करत खान ओरडला. कोतळा बाहेर पडला. त्याच वेळी संभाजी गावजी धावला. सय्यद बंडा पुढे झाला. जीवा महालानं त्याला उडवला. कृष्णाजी भास्कर शिवाजींच्या वरती वार करता झाला. वार राजांच्या मस्तकावर झाला. राजे उलटले. कृष्णाजी भास्कर उडवला आणि संभाजी गावजीने खानाचं मस्तक छाटलं. प्रतापगडावरच्या तोफा कडाडल्या. फतेह झाली. खान संपला. भगवा फडकू लागला. पण इथे एक विचार करायचा, खानाऐवजी जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर स्वराज ना शिवाजी ना महाराष्ट्र ना ताकद ना जगण्याचा, ना इतिहास ना अस्मिता. स्वराज्याला वळण देणारं हे सगळ्यात महत्वाचं वळण आहे. पण धर्मसहिष्णुपणा सुद्धा आपल्याला शिवाजी राजांकडूनच शिकायला मिळतो. खान मेला, संपला, पण मोठ्या इतमामात त्यांनी त्यांची कबर त्याच प्रतापगडावर उभारली. मृत्यू नंतर वैर संपतं हा संदेश त्यांनी त्यात दिला. वाघनख्यांचा शोध शिवाजी महाराजांनी लावला. त्याआधी जगातल्या कुठल्याच युद्धागारात वाघनख्या नावाची शस्त्रच अस्तित्वात नव्हती. वाघनख्यांचा उल्लेख येतो एकदा आमच्या पुराणात. नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, पण नरसिंहाची नख ओरिजिनल होती, ती शस्त्र नाहीत बनवलेली. खान मोठा बिकट आहे, खानाला निशस्त्र भेटीला जायचंय. दगाफटका झाला तर काय करता येईल, आणि त्यासाठी निर्मिती झाली ती वाघनख्यांची. खान मोठा बिकट आहे. ज्या खानानं शिवाजीचे वडील शहाजींना कैद केलं, ज्या खानानं शिवाजींचा ज्येष्ठ बंधू संभाजीला ठार मारलं, ज्या खानानं खुद्द औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत तोबत आणली, अख्खा महाराष्ट्र आपल्या पंजाब पकडला, त्या खानापुढे राजे टिकतील तरी कसे? अरे हजारलाय, थरारलाय महाराष्ट्र. त्यावेळी शिवाजी राजांची अवस्था कशी असेल? का राजे त्यावेळेस तानाजी बनले असतील? तानाजी एवढं वेळ जातो का तू? नाही, सकाळपासून जरा अस्वस्थच वाटतंय, बहुतेक बीपी पण वाढला असेल. एवढ्या वेळ तू जा पुढचं, मग मी बघतो. नाही, लढे सिपाही और नाम सरदार का अशी पद्धत नाही राजांकडे. जिथं मरण आडवं आलं तिथं राजे स्वतः मरणाला भिडले, आणि जिथं मृत्यू सामने आला तिथं राजांनी स्वतः मृत्यूशी झुंज दिली. म्हणून शिवाजी झाले. शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचून बघा. शिवाजी हे नाव उलट वाचलं की त्याचं होतं जीवाशी. अरे जो माणूस हयात भर जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. सगळ्यात मोठं कौतुक तर मासाहेब जिजाऊंचं. ज्या खानानं त्यांच्या पती शहाजींना कैद केलं, ज्या खानानं त्यांचा ज्येष्ठ पुत्र संभाजीला ठार मारलं, आज त्याच एकुलत्या एक पुत्रावर खान चालून येतोय. मासाहेबांच्या जागी दुसरी आई असती तर म्हणली नसती का? राजे एवढ्या दुसऱ्या कोणाला पाठवलं तर नाही कसं माहिती? नाही, एकुलता एक तुम्ही तुमचं काय बरोबर, आम्ही म्हातारपणी कुणाचं तोंडाकडे बघावं? नाही, राजे आशीर्वाद घ्यायला आले आणि कडाडल्या जेव्हा राजे खान हवाय आम्हाला, राजे त्या खानाचा हिसाब चुकता करा, आमचा उसना परत द्या राजे, यशवंत व्हा. राजे आशीर्वाद घेऊन निघाले. पण राजांच्या डोक्यात विचार एकच, खान मोठा बलाढ्य आहे, खानाच्या तावडीतून आपण परत जिवंत परतच नाही आलो तर निदान मासाहेबांना एकदा सांगावं तरी. म्हणून राजे आले आणि मासाहेबांना म्हणाले, मासाहेब आम्ही जिवंत परतच नाही आलो तर. आणि त्या सरशी कडाडली सौदामिनी, राजे नाहीच परत आला तर जिजाऊ समजून घेईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्रिक होतो, पण आमच्या काळजीने तुमची पावलं फक्त काम नाही लागलं. मेलात तरी चालेल राजे, मेलात तरी चालेल. शिवाजी घडतो ना तो या संस्कारातून. पण आम्हाला आजचा वर्तमान काळ काय सांगतो? आमची आजची आई शाळेच्या सहलीसाठी पोराला एसटीत बसवायला जाते. पोराला म्हणते, बा तू मधल्या सीटवर बस. पोरग म्हणते का? नाही, कुठलं कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कोणी धडकलं तरी सुरक्षित, बा तू वाचला पाहिजेस. अरे जिथं पोरं जगण्यासाठी तयार केली जातात तिथं पोरं खूप लवकर मरतात, आणि जिथं पोरं मरण्यासाठी तयार केली जातात तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. आणि शिवाजी महाराजांनी ते करून दाखवलं. आणि मग इथल्या मावळ्यांच्या स्पर्धा सुरू झाली. अरे आपला राजा आपल्यासाठी मरतोय, मग आपणही राजासाठी मेलं पाहिजे.
मग तानाजी म्हणू लागला, राज मला द्या की मोहीम, राज मी जातो की, राज मी भेटतो की. मोरारबाजी म्हणायचा, हटायताना कुठला का सारखा पडतो, एक बार तरी आम्हाला जाऊ दे की. ते काय नाही राज यावेळेस मी जाणार का, राज मी लढणार. बाजी म्हणायचा, बास की मोरार, बास केलंय का, आम्ही बी आहे की. ते काय नाही रवर का राज, यावेळेला मी जाणार, यावेळेला मी लढणार. महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. आणि यातूनच मावळ्यांची चिरबंद फौज तयार झाली. आमचा तानाजी रायबाचं लगीन सोडून कोंढाण्याचं लगीन करायला गेला, ते परत रायबाचं लगीन करायला परत आलाच. आमच्या राजांनी बाजी प्रभूंना सांगितलं, बाजी खिंड लढवा, विशालगडाच्या तोफांचे आमचे आवाज होईपर्यंत बाजी खिंड लढवा. आणि बाजी खंड लढवत राहिला. उभ्या शरीराची ढाल केली बाजीनं, वर्षाव घडला मरणाचा, शिर तुटलं पण बाजीची शमशेर मात्र लढत राहिली. आणि अखेर भुमला ना सह्याद्रीच्या दिलोरी तोफांचा राजे पोहोचले. त्यावेळी बाजी यमाच्या दरबारात पोहोचले. आमचा मुरार बाजी दिलेर खानाशी पुरंदरावर छाती झुंज घेत होता. वाऱ्यावर भिरभिरणारी त्याची नजर आणि विजयसारखी चमकणारी त्याची तलवार बघता बघता साऱ्या यवनांना सरा कापून काढत होती. आणि दिलेर खानाने बघितलं आणि म्हणाला, रुको 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 ए मुरार रुक, इतनी ताकत इतने जिगर क्यों, क्यों मर रहा है यहाँ, किला तो हमने ले ही लिया है मुरार, तो क्यों अपनी जान गंवा रहा है. आज हमारे पास जागीर देंगे बादशाह. आणि कडाडला आमचा मुरार, अरे माझ्या राजाने काय कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडे. आमचा प्रतापराव मैत्रीच्या किल्लीत बेंगलोरशी लढता लढता मातीत मेला, मातीसाठी मेला. आणि सांगत गेला की अरे मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे हे फक्त मराठे असतात, असं सांगत गेला. पण आताची आमची परिस्थिती वेगळी आहे. आजचा वर्तमान काळ मला काय सांगतो, इतिहासाच्या पुस्तकावरील शिवाजी महाराजांच्या गाथा ऐकाव्या, वाचाव्या, उत्तर पत्रिकेत लिहाव्या, मार्कांचे दिलीवा बस एवढंच. शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार करावा, गुलाल उधळावा, एवढंच. याच्या पलीकडे आमच्याकडे काय झालं. महाराष्ट्राची अस्मिता आता कुठं आहे. काय एखादा आता तानाजी बाजी मुरार बाजी कुठं भेटत नाही. कुठं इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निद्र्या छातीनं सामोरं जाणारा काय एखादी संभाजी आता कुठं दिसत नाही. इथं दुश्मनांचे वार काळजावर झेलता झेलता आपल्या आयुष्याचं कफन करून घेणारा एक एक छावा का उभा राहत नाही. आता कधी आळंदीला गेला तर आळंदी ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर प्रकाशाचा लखलखाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एकही ज्ञानोबा कुठं भेटत नाही. आता गाड्या भरपूर आल्या, स्कॉर्पिओ आली, बोलेरो आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जग भ्रमंती करणारा एकही संत नामदेव कुठं भेटत नाही. आमच्या बागायतदार खूप झाले, पण कांदामुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारा सावतामाळी कुठल्या शेतात दौसत नाही. आता आमच्यात अब्जपती करोडपती खूप झाले हो, पण एक फुटकं गाडगे आणि एक तुटका झाडू एवढीच ज्याची इष्टे आणि जो गावागावांना स्वच्छतेची श्रीमंती वाल करत राहिला असा एकही संत गाडगे बाबा कुठं भेटत नाही. आता आमची पोरं अमेरिका, चीन, रशियाला जातात आता, पण अमेरिकेच्या शिकागो परिषदेत माझ्या भारतीय संस्कृतीचं तेजोलय निर्माण करणारा एकही विवेकानंद कुठं बोलत नाही. आता आमची पोरं ऐन तारुण्याच्या काठावर खूप मरतात आता, पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर निधड्या छातीनं मरणाला सामोरा जाणारा एकही संभाजी कुठं दिसत नाही. आता राजे कैक झाले, पण रयतेच्या सुखावर छत्र धरण्यासाठी आपल्या आयुष्यात रणकंदन करून घेणारा राजा शिवाजी कुठं दिसत नाही. आता घरात घरात आहेत जिजाऊ शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही. आता म्हणजे माणसं तर कालही जन्माला येत होती, माणसं तर आताही जन्माला येत आहेत. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आताही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत नुसतीच माणसं होती आणि आजच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतात. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. मग आता आमच्या महाराष्ट्राची कुस आता वांज झाली का काय. कसा विश्वास ठेवावा या बाबतीत. ज्ञानोबा तुकोबा संभाजी शिवाजी घडले. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पाईप होतो, आता मात्र आम्ही श्वान संस्कृतीचे पाईप झालो. एक काळ होता आमच्या घरावर पाठी लागलेली असायची, अतिथी देवो भव. घरात येणाऱ्या जाणाऱ्या अतिथीला देव मानण्याची आमची परंपरा. तो काळ बदलला, ही पाठीही गळून पडली आणि त्या जागी दुसरी पाठी आली, शुभ लाभ. म्हणजे शुभही माझंच व्हावं, लाभही माझाच व्हावा आणि माझ्या घरात येणाऱ्या जाणाऱ्यानं तो करावा. शुभलाभ नावाची पाठी काही दिवस येणाऱ्या जाण्याचं स्वागत करत राहिली आणि त्यानंतर नवीन पाठी आली, तिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ही वेलकम नावाची पाठी काही दिवस येणाऱ्या जाण्याचं स्वागत करत राहिली.
काळ बदलला, वेळ बदलली, तीही पाठी गळून पडली आणि आमच्या घरावर नवीन पाठी लागली, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे एक काळ होता आम्ही घरावर अतिथी देव नावाची पाठी लावत होतो, आता आम्ही कुत्र्यापासून सावध राहा म्हणतो. एक काळ होता घरात येणाऱ्या अतिथीला देव मानण्याची आमची परंपरा, आणि आता घरातच कोणी येऊ नये म्हणून आम्ही दारातच कुत्री बांधायला लागलो. पण दारात कुत्री बांधता बांधता श्वानाचे काही गुन्हे आम्हाला चिटकले. त्यातला एक आहे चाटणे आणि दुसरा आहे चावणे. जोपर्यंत मला काही मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याला चाटायचं, आणि एकदा मला मिळायला लागलं की मागच्यांना चावत सुटायचं. ही आमच्या जगण्या वागण्याची नवी पद्धत अस्तित्वात आली. आणि जिथं चाटणे आणि चावणाऱ्याच्या जमातीतली माणसं असतील तिथं स्वाभिमानाच्या कण्यानं ताट जगणारी माणसं कशी उभा राहतील, आणि ज्या समाजात स्वाभिमानाच्या कण्याची ताट माणसं नसतील त्या समाजाला भीतीचे डोहाळे लागल्याशिवाय कसे राहतील. मग आता आमचा आजचं वर्तमान काळ काय सांगतो. मग आजच्या या परिस्थितीवर असं वाटतं राजे तुम्ही पुन्हा असं होतात, परत वाटतं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण ज्या पन्हाळ्यावर तुम्ही सिद्धीला चकमा दिलात मोठ्या शिताफीने, आज त्याच तुमच्या पन्हाळ्यावर तुमचेच मावळे नाचवतायत, नाचवतायत कल्याणच्या सुभेदारांच्या सुना राजरोस. राजा आता इतक्या अत्याचाराबद्दल केले जात नाहीत हात कलम, उलट केले जातात हात आणखीन बळकट, अजून एखादा अत्याचार करण्यासाठी किंवा काळ्या कोर्टांचे प्रपंच चालवण्यासाठी. राजे आता तानाजी, बाजी, मुरारबाजी सुद्धा बोलू लागले पितरांच्या भाषा. आपल्याच डोळ्यात येतात, आपल्याच मुलांच्या कत्तली होत असताना बदलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरील रेषा. राजे तुमची याद येते कधीतरी सरकारी कचेरीतल्या तुमच्या तस्वीरेकडे बघून, आणि मग आम्ही नियोजन करतो शिवजयंतीचं आणि घालतो वाद तुमचं जन्मसाल 1627 की 1630. राजे या महाराष्ट्रात आले तुम्ही तीनदा जन्माला होता. नशीब तुम्ही जन्माला आला होतात की नव्हतं यावर अजून वाद सुरू नाही झाला. म्हणून म्हणलं राजे तुम्ही नाही आहात तेच बरं आहे. कारण तुम्ही असता तर परत स्वराज्याच्या मागे लागला असता. पण राजे आता स्वराज्य गड किल्ले घेऊन उपयोग नाही राजे. त्यासाठी तुम्हाला एखादा सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागला असता, आणि हल्लीचे मतदारसंघ सुरक्षित राहिले कुठं राजे. त्यासाठी तुम्हाला पक्षश्रेष्ठींच्या पाया पडावं लागला असते. आणि आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभं केलं म्हणून बाणेदारपणे सभा त्यागणारे तुम्ही पक्षश्रेष्ठींच्या पुढे झुकाल कसे. तुम्ही म्हणाल नसला पक्ष नसू दे, अपक्ष म्हणून लढू. माझे तानाजी, बाजी, मुरारबाजी माझ्या पाठीशी असताना मला फिकीर कसली. पण राजे तुमचे तानाजी, बाजी, मुरारबाजी तरी आता पहिल्यासारखे राहिलेच कुठं. एखादा तानाजी भेटेल राजे, हो तुम्ही त्याला म्हणा जा कोंडाना घेऊन ये, तो पहिल्यांदा विचारेल तुम्हाला पगार किती देणार, महागाई भत्ता देणार का. आणि एवढं करूनही राजे तो झालाच कोण लढायला तयार. हल्लीचे मोबाईलचं आहे राजे, वर तानाजी लढत असेल आणि खालनं कोणतरी मोबाईल काढलाय. अरे काय तानाजी काय ओव्हर टाईप करतो का काय का. इथं आपलं सगळं गरमागरम शिजून तयार आणि तुझं आपलं लढायचं चाललंय. आणि तू लढून तुला काय मिळायचं, किल्ला शिवाजीला मिळायचा. तू का लढतो ये खाली धाब्यावर पार्टी करून. मग तुम्ही म्हणाल राजे नसला तानाजी नसू दे रे, झगडू रयतेसाठी काय करू काहीतरी या जनतेसाठी. अहो राजे पण ती रयत तरी त्या लायकीची राहिली कुठं. पैसे घेऊन द्या विकणारी बाई आणि पैसे घेऊन मत देणारी जनता, याच्यात तरी फरक राहिलाय कुठं राजे. एकीकडे मेजवान्या झाडणारी माणसं तर एकीकडे संध्याकाळच्या जेवणाची आबाळ, एकीकडे गाड्यांची रेनसेन तर एकीकडे पायात तुटतं वाहन नाही, एकीकडे रंगीबरंगी कपड्यात सजलेली माणसं तर एकीकडे चिंध्या लज्जा रक्षणासाठी चिंध्या शोधणारी माणसं. हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे का. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, पण आम्ही त्याचं सुराज्य निर्माण करू नाही शकलो. कुणी विदर्भ वेगळा मागायचा, कुणी बेळगाव सीमा प्रांत आमचा म्हणायचा. अरे तुकड्या तुकड्याचे सारे पुजारी, अरे मागायचं तर अखंड हिंदुस्थान मागा ना, जतपुराची भूक काय कामाची. एक अमेरिकन प्रवासी भारतात आला, तो म्हणतो मी भारतात तमिळ माणूस बघितला, बंगाली माणूस पाहिला, कन्नडी माणूस बघितला, मराठी माणूस पाहिला, पण मला अख्ख्या भारतात एकही मराठी दिसला नाही. इंग्रजांना भारत कळाला नाही, तो आपल्याला तरी तो कळाला का. आणि जर कळाला असता तर काश्मीरचा गुलाब रक्तात रंगला नसता, पंजाबचा गहू किडला नसता, आसामचा चहा नाचला नसता, आपल्या महाराष्ट्राच्या ऊसाचं असं बीट झालं नसतं. मग आज कुठेतरी आपण कुठे चाललोय, काय चाललोय याचा परत एकदा विचार करावा वाटतो. कधीतरी हा विचार करून बघावा की आम्ही याच आईबापांच्या पोटी का जन्माला आलो, आम्ही याच समाजात का जन्माला आलो, अरे आम्ही याच महाराष्ट्रात का जन्माला आलो. योगायोग नाही, योगायोग नाही, नियतीचा संकेत आहे. महाराष्ट्रात जन्माला आला ना, भारी काहीतरी घेऊनच आला आणि त्यासाठी जगलं पाहिजे, त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी कसं जगावं ते सांगितलं आणि संभाजी महाराजांनी कसं मरावं ते सांगितलं. त्यामधली झुंज आपल्याला पेलवायची.
या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षाचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. अशी शिव छत्रपतींसारखी भक्ती आपल्याला आपल्या उंबरठ्यावर ठेवता आली पाहिजे. अरे तुम्ही जाल अमेरिकेच्या व्हॅलीत जरूर जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना कधी विसरू नका. जपानच्या गादीवर जरूर झोपा, पण आईच्या लुगड्यातनं तयार केलेल्या वाकड्यातली ऊक मात्र कधी विसरू नका. चायनीज खा, पिझ्झा खा, काही खा, पण सकाळी लगबगीनं उठून तयार केलेल्या कांदा भाकरीची चव मात्र ओठावर हटू देऊ नका. काही माणसं भेटतील तुम्हाला, पण जिनं 9 महिने खुशीत जपलं आणि जळत्या दिव्यासारखं टिपलं, त्या माऊलीला कधी अंतर देऊ नका. जिनं जन्म दिला ही आमची माऊली, आणि ही मायभूमी ही आमची माऊली. आणि मग त्या मायभूमीसाठी आम्ही काय काय करायला हवं ते सारं केलं पाहिजे. मी का करावं, मी नाही केलं तर काय होतंय, या राष्ट्र असं म्हणून जमत नाही. या राष्ट्रासाठी आपलं प्रत्येकाचं काही ना काही कर्तव्य आहे. जे विष्णू शास्त्रीची परंपरा एका ठिकाणी म्हणतात, मी मराठी भाषेतला शिवाजी आहे. शिवाजी म्हणजे व्यक्तित्व नाही, शिवाजी म्हणजे कर्तृत्व नाही, शिवाजी म्हणजे नेतृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे. मला काय व्हायचंय, मला शिवाजी व्हायचंय. असं म्हणतात की स्वातंत्र्यात जन्माला आल्यानंतर पारतंत्र्याची धग जाणवत नाही. आम्ही स्वातंत्र्यात जन्माला आलो, पण कधीतरी भूतकाळात तो विध्वंस कसा इतिहास उठून पाहावा, संभाजी महाराज शिवाजी महाराज यांनी केलेला वर्तमान काळ जोखावा, आणि पुढच्या दिशेने आपल्या भविष्य काळाच्या दिशेने कशी पावले टाकता येईल त्याकडे लक्ष द्यावं आणि आपली प्रगती करावी आणि आपल्या राष्ट्राला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सूरज साबळे यांचं या ठिकाणी भाषण झालेलं आहे. तर सूरज साबळे जे कलेजी मित्र जे जिगर यार आहेत, त्यांच्याकडून सूरज साबळेला 501 रुपयाचं बक्षीस भेटलेलं आहे. तर मी पहिला सोमनकर सरांना विनंती करतो की यांना सूरजला 501 रुपयाचं बक्षीस द्यायचं. सुंदर फोटो आहे या सुंदर आणि गोड बाळाचा आहे का, खूपच छान खूपच छान. त्याचबरोबर आपले सर्वांचे लाडके जीएस, अरे थांब बाळा, तू खूप छान गायलास, छाप बोललास, असं काही राहत आहे. तर जीएस याच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस भेटत आहे. हा खूपच सुंदर, खरंच असं मनाला लागेल, हृदयाला स्पर्श करेल असं हे आजचं वक्तव्य सूरज साबळेचं, खूपच सुंदर. यानंतर आपल्या समोर मंदार कुटे त्याचे 2 शब्द व्यक्त करेल. मंदार कुटे खूप गोड बोलला,